25 मिनिटं 50 बातम्यांना सुरुवात करूया। जळगाव जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय, तर विरोधकांचं खातंही उघडणार नसल्याचं म्हणत त्यांनी टीका केली आहे। अंबरनाथ नगर परिषदेसाठी भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढणार आहेत, तर अंबरनाथमध्ये खासदार आमदार शिवसेनेचे आहेत, त्यामुळे नगराध्यक्ष भाजपचाच होणार अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे। लोणावळा नगरपालिका भाजप स्वबळावर लढणार आहे, तर तळेगाव नगर परिषदेसाठी संतोष दाभाडे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत। बाळा भेकडेंनी ही माहिती दिली। भुसावळ आणि वरणगाव नगर परिषद निवडणुकीकरता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली आहे। संतोष चौधरी यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यात। भाजप समोर मोठं आव्हान उभं करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नंदुरबारमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मेळाव्यात आगामी निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली आहे। जागा वाटपाबाबत येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय घेतला जाणार आहे। राज्यात महायुतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना प्रदेश स्तरावरून घेण्यात आल्या आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांशी बैठक घेऊन युतीबाबतची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे, असं मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या। राज्यातील सगळ्याच नगरपालिकांवर भाजपचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भुसावळ नगर परिषदेच्या आरक्षण आणि युतीवरून मंत्री आणि संजय सावकारी यांनी खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी या दोघांना निवडणुकीच्या रिंगणातून निपटून घेऊ असं वक्तव्य केलं। या वक्तव्याला माजी आमदार संतोष चौधरी यांनी प्रत्युत्तर दिलं। तुला राजकीय जन्माला आम्ही घातलं आणि आम्हालाच निपटण्याची भाषा करतो अशी टीका संतोष चौधरींनी केली। गोंदिया जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। काँग्रेसनं युती संदर्भात चर्चा केली असून याबाबत निर्णय होणार आहे, असं महाविकास आघाडीमध्ये बहुजन समाज पार्टीचा समावेश होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजन पाटील विरोधात उमेश पाटील राजकारण तापलंय। मोहोळ तालुक्यातील प्रचार सभेच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथं काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये महायुतीबाबत कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्यात आलं। नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजताच सांगली जिल्ह्यातील जत शहरामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। काँग्रेसचे नेते अशोक बनेनवार यांनी पत्नी माजी नगराध्यक्षा सौ शुभांगी बनेनवार यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। जळगाव जिल्ह्यातील चोपडा नगर परिषदेच्या 15 प्रभागांमध्ये 74% मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत। 74 मतदान केंद्र उभी झालेली आहेत। 10 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे। ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभागांच्या आरक्षणाची सोडत येत्या मंगळवारी काढण्यात येणार आहे। ठाणे महापालिकेची सोडत तलावपाळी इथल्या गडकरी रंगायतांमध्ये, तर नवी मुंबई महापालिकेची सोडत वाशी इथल्या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये पार पडणार आहे। मावळमध्ये निवडणुकीचं बिगुल वाजलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेच्या शर्यतीकरता पहिला उमेदवार जाहीर केलाय। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कार्ला खडकाळा गटातून दीपाली हुलावळे यांच्या उमेदवारीची घोषणा करून राजकीय वातावरणात नवा रंग भरला। लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीकरता भाजपकडून उमेदवार निवड प्रक्रियेला गती मिळाली आहे। शहरातील 13 प्रभागांमधील 27 जागांकरता एकूण 42 इच्छुकांनी आपली नावं अर्ज केली होती। यापैकी पहिल्या टप्प्यातील 11 उमेदवारांची घोषणा लोणावळा भाजप काट कमिटीच्या बैठकीत करण्यात आली। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी निलंबित करण्यात आलेला तहसीलदार सूर्यकांत येवले हा मुंढवा भागातील जमीन पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीला मिळवून देण्याकरता गेले अनेक महिने प्रयत्न करत होता। सूर्यकांत येवले यांना सगळ्यात आधी ही जागा महार वतनदारांची आहे आणि ते भोगवटा भरण्यास तयार असल्यानं त्यांनी ती जागा परत देण्यात येत आहे असं पत्र जून महिन्यामध्ये बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेला दिलं होतं। त्यांनी लिहिलेली पत्र देखील समोर आली आहेत। जमिनीच्या सातबाऱ्यावर मुंबई सरकार तसंच महाराष्ट्र सरकार पशुसंवर्धन विभागाचा उल्लेख असतानाही पार्थ पवार यांनी जमीन आपल्या कंपनीच्या नावावर केली।
उद्या हे पवार महाराष्ट्राचं विधान भवन पण आपल्या नावावर करायला घाबरणार नाहीत, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे. जमिनी हडप करणं हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धंदा आहे आणि तोच वारसा पुढे पार्थ पवार चालवत आहेत. सगळे पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सदस्य आहेत, असा हल्लाबोल लक्ष्मण हाकेंनी केला. बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी मनोज जरांगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नसल्याचं वक्तव्य आमदार तानाजी सावंत यांनी केलंय, तर दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नसल्याचं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत पत्रकार परिषद होणार आहे. बारामतीच्या सहयोग या निवासस्थानी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान होणार आहे, ही घोषणा केली केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी. हे अधिवेशन कमी कालावधीचं असल्याबद्दल विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली. हे अधिवेशन 3 आठवड्यांचं जरी असलं तरी त्यात प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस 15च असणार आहेत. ठाकरे गटापाठोपाठ आपोआप भाजपने काँग्रेसला धक्का दिलाय. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि प्रदेश सचिव संतोष केणे आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. धनगर आणि बंजारा समाज आदिवासींमध्ये सामावून घेण्याकरता लढा देतो आहे, मात्र त्यांना हे आरक्षण कधीही मिळू शकत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस आमदार किरण लहामटे यांनी म्हटलंय. संविधानानं आम्हाला हे आरक्षण दिलेलं असून तुमच्या जातीचे नेते त्यांची पोळी भाजून घेण्याकरता तुमचा वापर करतायत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र येऊन लढू, अशी साद संजय काका पाटील यांनी रोहित पाटील यांना घातली. सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पाचाच डावा उजवा कालव्याच्या कामाबाबत मी खासदार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2023 मध्ये पाठपुरावा केला होता, असं त्यांनी सांगितलं. कोल्हापुरातील वारणा कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. आमदार विनय कोरे यांच्या हस्ते गव्हाणीमध्ये मोळी टाकून शुभारंभ झाला. यावर्षीच्या ऊसाला 3,544 इतका दर कारखान्यानं जाहीर केला. नाशिकमध्ये तापमानाचा पारा घसरत असून नाशिककरांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळते. नुकत्याच संपलेल्या पावसानंतर नाशिकमध्ये थंडीचं आगमन झालंय. शहरातील अनेक मैदानांवर कसरती नागरिकांची गर्दी बघायला मिळते. गोंदियात रन फॉर हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यातून नशामुक्त भारताचा संदेश देण्यात आला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम. यंदा जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांमध्ये भूजल पातळी सकारात्मकपणे वाढली आहे. त्यामुळे बहुतेक तालुक्यांमध्ये टँकरवर कमी प्रमाणात अवलंबून राहावं लागणार आहे. मात्र शहरी भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असल्यानं शहरात पाणी टंचाईच्या झळा सुरूच आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढू लागलाय. रात्रीचं तापमान 12.6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलंय. हवामान विभागानं पुढील काही दिवसात रात्रीचा पारा आणखी घसरण्याचा इशारा दिला आहे. विमान सेवेमुळे सोलापूर शहरही हवाई क्षेत्राशी अन्य शहरांना जोडलं जात असून सोलापूर मुंबई, सोलापूर गोवा विमान सेवेनंतर आता बेळगाव बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय विमानसेवा कंपनीनं घेतला आहे. उद्यापासून सोलापूर मुंबई बेळगाव या हवाई मार्गावर दररोज विमानसेवा मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी या भागात असलेल्या बोरोळा या शिवारात शेतकऱ्यांना बिबट्याचं पिलू आढळलं. याच ठिकाणी मादी बिबट्या देखील दिसल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागाला कळवलं. मुळशी वारकरी संप्रदायात समाजाकडून दिंडी काढण्यात आली. सलग 69 वर्षाची परंपरा अखंड जपत नारायण देवाच्या मंदिरात अभिषेक, आरती आणि कीर्तन सेवा सुरू करून पायी दिंडी भक्तीच्या वाटेवर आळंदीत माऊलीच्या भेटीला निघाली आहे. पुण्यातील डॉक्टर अंकुश पटवर्धन यांनी अतिदुर्मिळ अशा वनस्पती जपण्याकरता घराच्या टेरेसवर मोठी बाग बनवली आहे. पश्चिम घाटात आढळून येणाऱ्या सुमारे 80 पेक्षा जास्त दुर्मिळ वनस्पती, झाडे, झुडपे, वेली याचं संवर्धन त्यांनी केलं आहे. वाहतूक महासंघाच्या परिवहन आयुक्तांच्या दालनासमोर वाहतूक महासंघाचे सातारा अध्यक्ष प्रीतम हातेकर यांनी केलेल्या उपोषणाला यश आलंय. सातारा आरटीओ कार्यालयातील तक्रारी असलेल्या लिपिकाची तातडीनं बदली करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत.